अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं असं विधान केल्यानंतर अजित पवारांच्या इतर दोन आमदारांनी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं असं वक्तव्य केलं। अशी त्यांची इच्छा असल्याचं देखील ते म्हणाले, परंतु यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील हे त्यांनी अधोरेखित केले। या संदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी। आपल्या सोबत पुणे जिल्ह्यातले आता तिसरे आमदार आहेत जे अजित पवार गटाचे आहेत। काय सांगाल अण्णा, एकंदरीत काल अतुल बेनके म्हणाले की दोघांनी एकत्र यावं, सुनील शेळके म्हणाले की ते येऊ शकतात पण काही शक्ती त्याला आड होत आहे, काय सांगाल तुम्ही? आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा यांनी एकत्र यावं ह्या गोष्टीचा आम्हाला नक्कीच आनंद होणार। काल जे अतुल बेनकेंनी मत व्यक्त केलेलं ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांचंही मत तेच आहे की राजकारणात काय होऊ शकतं, उद्या अजित पवार आणि दादा एकत्र येऊ शकतात, पवार साहेब आणि दादा एकत्र येऊ शकतात। तुमचं मत काय? माझं पण वैयक्तिक मत तेच आहे, आदरणीय पवार साहेब आणि दादांनी एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राचा कायापालट किंवा महाराष्ट्राचं चित्र पालटेल। पवार तर काल म्हणाले की आपल्याला या जागा तिन्ही काढायचे आहेत, काय सांगाल? ते त्यांचं मत आहे। आता आम्ही आमच्या वतीने म्हणणार ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, BJP असेल, एकनाथ शिंदे गट असेल, RPI गट असेल, आम्ही आमच्या पक्षाच्या तिन्ही जागा काढू असं आम्ही सांगणार ना। एक शेवटचा प्रश्न अण्णा की पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटेल, अजित पवार गटाला मोठी चुरस या ठिकाणी तिकिटासाठी आहे, काय सांगाल? मला नाही वाटत चुरस असेल म्हणून। चुरस असेल तर तुम्ही असं म्हणताय तर मग त्यांची नावं तर घ्या, जो कोण पिंपरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहे। अनेक जण जाऊन अजित पवारांना भेटतात, कशासाठी भेटतात ते? तिकिटासाठीच भेटते, दुसरं कशाला? ते तर काय पक्षाची स्ट्रॅटेजी असते ना। उद्या चिंचवड विधानसभेमध्ये पण भेटणार, भुसरीमध्ये पण भेटणार, पिंपरीमध्ये पण भेटणार। जोपर्यंत पक्ष श्रेष्ठी तिकीट डिक्लेअर नाही करत तोपर्यंत इच्छुक राहणारच ना। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।